चेहऱ्यावर वांगाचे डाग असणाऱ्यांनी आपल्या चेहऱ्याचं रुटीन कसं ठेवावं यावरचं मी आजचं सेशन घेत आहे. एक, चेहऱ्यावरचे वांगाच्या डागांची कारणं अगदी थोडक्यात सांगते. अनुवंशिक असू शकतंय, सनस्क्रीन न लावणं असू शकतंय, तुमच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे ॲलर्जी असू शकते, किंवा तुम्ही खूप जास्त प्रमाणात चहा कॉफी पीत असाल ते पण असू शकते. चला आपण याच्यावर उपाय बघूया. याच्यावर घरगुती उपाय पण आहे आणि काही क्रीम पण आहे जे मी आज तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिले घरगुती उपाय. बटाटा घ्यायचा आहे, बटाटा किसायचा आहे, आईस क्यूबमध्ये टाकायचा, त्याच्यात पाणी टाकायचं आणि फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि हे जे बटाट्याचे आईस क्यूब आहे ना, हे तुमच्या चेहऱ्यावरून संपूर्ण चेहऱ्यावर फिरवा. तुमचा चेहरा खूप छान होईल. नियमित करावं लागणार आहे. याच्याने तुमचे पिगमिटेशन्स कमी होतील. मी कमी होतील हा शब्द वापरला आहे. दुसरं, कोरफड. मला अजिबात कमेंटमध्ये पाठवू नका की आम्ही खूप कोरफड लावलेलं आहे तरी पण आमचे डाग गेलेले नाही. लक्षात ठेवा, ताजं कोरफडाचं पान असायला हवं. त्याच्यामधलं जे जेली आहे ते किमान तुम्हाला 2 ते 3 महिने लावावे लागेल. 100% तुमच्या चेहऱ्यावरचे वांगाचे डाग जातील. पण विषय हा आहे की तुम्हाला 2-3 महिने हे रेग्युलर करावं लागेल. एखाद दिवस सुटला तरी चालेल, दुसऱ्या दिवसापासून पुन्हा कंटिन्यू करून टाकायचं. परंतु 2-3 महिने जर का रेग्युलर तुम्ही वांगाच्या डागांवर कोरफड लावलं तर तुम्हाला समजून येणार आहे की तुम्हाला खूप चांगला रिझल्ट त्याचा दिसतो आहे. तर तुम्हाला ते घरगुती उपाय आहे. तिसरा तुमचा घरगुती उपाय असणार आहे तो म्हणजे जायफळ. जायफळ दुधामध्ये उघळून तुमच्या चेहऱ्याला लावलं तर त्याचा पण एक चांगला फरक पडलेला तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसून येतो. याच्या व्यतिरिक्त आणखीन काय गोष्टी आहे तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या चेहऱ्याला क्रीम लावू शकतात. आता क्रीममध्ये कोणत्या कोणत्या क्रीम आहे. एक, रेटिनॉल, जे मी नेहमी सांगत असते, ट्रेटनिल 0.025%. हे ट्रेटनिल तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावू शकतात आठवड्यातून एकदा रात्री झोपताना. त्याने तुमच्या वांगाचे डाग कमी होतील. रात्री झोपताना अँटी पिगमिटेशन्स क्रीम मिळत असतात मेडिकलमध्ये, तुम्ही त्या लावू शकतात. किंवा लस्टर मॅजिकची सुद्धा पिगमिटेशन्स क्रीमची नाईट क्रीम मिळते, बेस्ट आहे. तुम्ही ती सुद्धा रात्री झोपताना लावू शकतात. ती सुद्धा एक परफेक्ट क्रीम असणार आहे. याचबरोबर तुम्हाला वांगाच्या डागांसाठी वेगळे वेगळे जेल तुम्हाला मिळत असतात. तुम्ही ते जेलसुद्धा आणू शकता. ज्याला पिगमिटेशन्स जेल म्हणतात, ते सुद्धा तुम्हाला एक चांगला रिझल्ट देत असतात. फेस शीट चेहऱ्याला वापरा, कारण की तुम्हाला पिगमिटेशन्स हे खूप जास्त करून डिहायड्रेशनमुळे पण होत असतात. यानंतर सर्वात बेस्ट अँड लास्ट, पिगमिटेशनसाठी असलेला सर्वात चांगली गोष्ट आहे की जी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावायला पाहिजे, ती म्हणजे एक परफेक्ट मॉइश्चरायझर. तुमच्या चेहऱ्याला रेग्युलरली मॉइश्चरायझर असायला हवं जे तुमच्या चेहऱ्याला सूट होत असेल ते. आणि हो, फेशियल करा अँटी पिगमिटेशन्सचं. अँटी पिगमिटेशन फेशियल हे महिन्यातून एकदा करा. खूप महाग नाही आहे, 299 रुपयाचं लस्टर मॅजिकचं अँटी पिगमिटेशनचं फेशियल आहे. तुम्ही ते पण वापरू शकता. तुम्हाला यातल्या कुठल्या पण प्रोडक्टची लिंक हवी असेल तर मला मॅसेज करा. डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे. तुम्ही मला व्हॉट्सअपला मॅसेज करा. कृपया मला कॉल नका करू, मला फक्त मॅसेज करा. मी तुम्हाला त्याची लिंक नक्की देईल. अशाच आणखीन टिप्ससाठी माझ्या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा. उद्या मी सांगणार आहे पांढऱ्या केसांवर काय काय इलाज करायला हवा, कोणता कलर चांगला आहे, कोणता सेफ आहे, कोणता सेफ नाही असणार आहे, या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा. आणि हो, रोज दुपारी 3 वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात, तुम्ही नक्की आणि नक्की अटेंड करा. आणि हो, ज्यांना पण शेअर मार्केट, मदर इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस करायचे असतील तर माझ्याकडे बॅचेस चालू आहे. खूप सुंदर पद्धतीने क्लासेस घेते. ज्यांना डेमो हवा असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मॅसेज करा, मी तुम्हाला फ्री डेमो नक्की देईल. अशाच आणखीन टिप्ससाठी मला फॉलो करा.